तर हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर मी आज पण नाही गेले कामाला. काल गेलते, परवा दिवशी रविवारी घरीच होते. दुखत होतं पाय, गुडघा लय दुखत होतं. तर आज घरीच आहे मी. आज पण माझं लय दुखायला यायले. तर काय दुखायला यायले तुम्हाला सांगते. छाती इथं चमकायला लागलं, इथं चमकायला आलेले, मनच राह नाही माझं. लय म्हणजे लय दुखायला आले. 2 वाजल्यापासून दुखायला आले आणि इतकं टेन्शन आलंय, इतकं टेन्शन आलंय की असं वाटतं मी मरती का काय. मरायला नको, मला जगायचं आहे. माझ्यासाठी नाही जगायचं, मला लेकरांसाठी जगायचं आहे. कारण माझे आई बाप्पा सोडून माझ्या लेकरांना कोणच नाही, मीच आहे. माझ्या आई बाप्पाला पण काम काय होत नाही. त्यांनी लय केलं आमच्यासाठी. नवरा नाही नशिबाला चांगला. अध्यक्षाचं काय वाटत नाही, पण अन्वीसाठी मला जगायचं आहे. माणसं म्हणतात छातीत दुखल्यावर मरते. 2 वाजल्यापासून मला ना चैनच पडना, इतकं चमकतंय. ते पण नाही ना, पैसे पण नाहीत माझ्याकडे की गोळ्या औषध आणावं म्हणून. कारण कामाला गेले असते तर अजून दुखलं असतं, म्हणून नाही गेले कामाला मी. तशात वहिनीच्या बहीण पण बहिणाभाई पण नाहीत गेल्या, त्या आहेत वहिनीच्या इकडं. मी आहे रूमवर. लय टेन्शन आलं. एक विचार यायला लागले ध्यानामध्ये. आणि एक तर एवढं लांब, मी इकडं. मला काही झालं तर अन्वीचं माझ्या किती हाल होते ना. म्हणून ना तिच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. मला व्हायच्या आधी ना तिच्यासाठी मला भरपूर असं काही कमवून ठेवायचं, तिला स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्याने करून ती ह्या गोष्टीला सामना करू शकते. मला तिचीच आठवण येऊन ना इतकं रडायला येतं, इतकं रडायला येतं. दीक्षाला काय बोलता येते, चालता येते, पण अन्वीचं कोण दुःख सहन करून घ्यायचं तिचं. एक दिवसाचं नाही ना. म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या अन्वीला ना मी स्वतःच्या पायावर उभं करावं. आता तुम्ही मला म्हणताल की ताई एवढं काय तुला दुःख झालं, कारण मला आज असं वाटायला लागलं की मला तर काय झालं तर माझ्या अन्वीला कोण बघणार. नुसतं डोकं तीन भन त्याचं नाही काय वाटत. डोकं दुखलेलं तरी गोळ्या औषधं खाता येतात, पण चमकतंय त्याचं काय करावं लागेल. विचार करून करून ना टेन्शन आले. माझी तब्येत निमी राहिली नाही भाऊ बहिणींनो. माझी तब्येत कशी का असना, कशी बी होऊ द्या, अजून हाडकुडी होऊ द्या, मराई होऊ द्या, नाक दाबलं तर जीव जायाजोगी होऊ द्या, पण माझ्या अन्वीसाठी मला जगू द्या. माझ्या अन्वीसाठी मला जगायचंय. अजून देवा मला बळ दे, अजून शक्ती दे की माझ्या अन्वीसाठी मी काहीतरी करू शकते. चिमणी पाखरू पिक्चर आहे ना, त्याच्यासारखं माझ्या अन्वीला एक घर देऊ शकते. माझ्या अन्वीला मी स्वतःच्या पायावर उभं करू शकते. ती चालली ना भाऊ बहिणीनं, मला नाही टेन्शन. मग माझं आनंदाने देवाने मला उचलू द्या, मला काहीच नको. मग पण अन्वीसाठी मला जगायचंय ना. अजून अन्वीसाठी भरपूर काही गोष्टी करायच्या. तिला फक्त मी जेवण देऊ शकते, 2 टायमाचं 3 टायमाचं. तिला स्वतःच्या पायावर उभं करेल अशी एवढी हिंमत नाही करू शकत मी. करू शकते, पण एवढं बाईमध्ये गाड्यामध्ये लय फरक असतो. मी जेवढं कष्ट करते तेवढं माझ्या लेकरांमध्येच जाते. मला नाही कुणाचा आधार, माझ्या लेकरांना पण नाही. म्हणून मी आई बाप्पाचा आधार घेतला, कारण लेकरं माझे तिथं एक घर भेटेल म्हणून. इतकं दुखतंय ना छातीमध्ये, इतकं दुखतंय प्रमाणाच्या बाहेर. नुसतं चमक मारायला लागलंय, लय दुखायला लागलंय.
तेव्हा काय होऊ नको देऊ रे मला. मला जगू दे प्लीज, मला जगू दे देवा, माझ्या अन्वीसाठी जगू दे मला. हे तुझ्याकडे प्रार्थना, तुम्ही पण प्रार्थना करा भावा बहिणींनो, कारण माझ्या अन्वीला माझ्याशिवाय कोणच नाही, कोणच नाही. माझी अन्वी फक्त स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. माझे आईबापू नाहीत कष्ट करू शकत, त्यांचं वय झालंय. मी जेवढं कष्ट करते माझ्या लेकरांनाच जात आहे, खायलाच जात आहे. अजून कष्ट मला करायची हिंमत दे. त्यासाठी तू मला चांगलं ठेव, बस एवढंच मागणं आहे. तर चला, आजचा हेडो कसा वाटला नक्कीच सांगा मला. का माहिती आहे का, मला का तुमच्याशी शेअर करू वाटलं, जरा थोडं बोललं ना मन हलकं होतं आहे. मन जरा थोडंसं कुठं तरी बोलल्यासारखं वाटतंय. एक नवरा असतो ना, नवऱ्याला सगळं माहिती असतं आणि आईला एक माहिती असते, पण मी आईला पण सांगू शकत नाही. आईला सांगितलं तर ती टेन्शन तिकडं घेणार. एवढं मोठे म्हणजे एवढ्या लांब पोरगी गेली, काय झालं आणि काय नाही असं म्हणजे टेन्शन घेईन, म्हणून मला तिला पण सांगू वाटणं. तर जाऊ दे, तुम्ही नका टेन्शन घेऊ, फक्त मला चांगलं राहू दे एवढं देवाकडे माझी प्रार्थना आहे. आणि माझ्या अन्वीसाठी मला अजून बळ दे देवा, मला काहीच धक्का लागू देऊ नको. मरायला काय सगळेच मरायला आल्यात, पण माझ्या लेकरासाठी मला जगू दे, अजून बळ दे. तू तर अशा गोष्टी केल्यास, तू अशा गोष्टी तर माझ्यासोबत वागलास, तर माझं स्वप्न म्हणजे माझ्या अन्वीचं स्वप्न माझ्या मनामध्ये कायमच राहील. माझ्या आत्म्याला पण शांतता नाही मिळणार. म्हणून मला माझ्या पोरीला चालताना बघू दे आणि एक घर भेटू दे हक्काचं. त्याच्यानंतर मला काहीच नको. माझ्या आनंदाने डोळं तरी मला तू वरी नेलंस ना, तरी पण मी याला आनंदाने येईन, हसत येईन, पण तोपर्यंत मला काहीच होऊ देऊ नको. बाय.